शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे। हवामान खात्याने येत्या 48 तासात राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। परिणामी राज्यात विजांचा गडगडाट आणि ढगांच्या कडकडाटासह तुफान पाऊस कोसळणार असं हवामान खात्याने सांगितलं आहे। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होऊ शकते असं हवामान खात्याने सांगितलं आहे। मुंबईसह पुण्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। मागील 2 ते 3 दिवसापासून विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होत आहे। यामुळे फळबागांसह काढणीला आलेल्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे। आंब्याच्या बागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। वादळी वाऱ्यामुळे झाडावरील आंबे खाली पडले आहेत, तर दुसरीकडे निंबू आणि भाजीपाला पिकांची देखील माती झाली आहे। त्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे। अवकाळीचं संकट लवकरच दूर व्हावं अशी प्रार्थना शेतकरी करत आहेत। याच दरम्यान हवामान विभागानं पुढील 48 तासात राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। यामध्ये विदर्भातील वर्धा आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे। राज्यातील इतर काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे। नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे। येत्या 48 तासात कुठे कुठे कोसळणार आहे मुसळधार पाऊस। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। याशिवाय जळगाव, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे। अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।